शेतकरी बंधूंनो, आपण सध्या मोहगणीच्या शेतात आहोत आणि या मोहगणीच्या शेतामध्ये आपल्याला लाकडाला लागणाऱ्या किडीबद्दल आपण आज माहिती घेत आहोत. इथे आपण बघू शकता. आत्ताच मी इथे खाली साल खाणारी जी आळी आहे तिची घाण इथे आत्ता काढलेली आहे. अशा पद्धतीनं जाळीदार पद्धतीनं हे आहे. अशा पद्धतीनं साल खोडावरची खाऊन ही आळी जी आहे ती आता झाडामध्ये देखील गेलेली आहे. इथे बघू शकता आपण पूर्ण मोहगुणीच्या या झाडाला वाढीच्या अवस्थेमध्ये साल खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव इथे आपल्याला झालेला आहे. आता या चित्रामध्ये तुम्हाला क्लोरोनिऑन टाकून हे चित्र जे आहे ती शेणाने मातीनं लेपून घ्यावं लागेल, जेणेकरून आळीचा आतल्या आत खात्मा होईल. त्याच्या आधी जर तुम्हाला आळी बाहेर काढता आली तर तारेच्या साहाय्याने टोकदार तार या छिद्रातून आतमध्ये टाकून ती आळीमध्ये घुसून ती तार बाहेर काढणे आळीसहित आणि याला लेपून घेणे, जेणेकरून ती आळी मरून जाईल आणि पुढच्या झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. आत्ता सध्या 1.5 एकर लागवडीमध्ये मी फिरलो असताना मला हे पहिलं झाड दिसलेलं आहे, पण आतमध्ये गेल्यामुळे भविष्यात आतून त्याचा सप्लाय जो आहे तो बंद होईल आणि आपण खोडाची जर वाढ बघितली तर जवळपास खालून 10 ते 12 इंचाचं जे आहे ते झाड, म्हणजे 1 फुटाचं झाड जे आहे ते झालेलं आहे. वर छाती लेवलला देखील 8 ते 9 इंचाचं आणि साधारणतः 15 फुटापर्यंत त्यांची उंची आहे. तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस वनशेती करत असताल त्यावेळेस त्या झाडांकडे देखील लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अशी झाडं वेळीच सापडून त्याची वेळोवेळी निगा राखणे, त्याच्यात औषध सोडणे किंवा ड्रिपच्या माध्यमातून देखील तुम्ही खालून औषध सोडू शकता. याच्यामध्ये आता मिक्स क्रॉपिंग आहे, तुम्हाला मध्ये शेवगा पण दिसत असेल. अतिशय सुंदर अशी वाढ, 2 वर्षाचा हा प्लॉट झालेला आहे. तरी ज्यांनी मोहगुणीच्या लागवडी केलेल्या आहेत त्यांना काही प्रॉब्लेम असतील, विजय कुलकर्णी मोहगणी वृक्ष लागवड आणि करार शेती करण्यासाठी किंवा ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत त्यांनी पुढील समस्या काय काय येऊ शकतात त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी मला अवश्य फोन करा. माझा नंबर आहे 90 11 35 54 54. श्रीराम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्ही मोहगणीच्या करार शेतीमध्ये काम करतो. कुठल्याही समस्येसाठी, मार्केटिंगसाठी, कार्बन क्रेडिट घ्यायचं असेल मोहगणीसाठी तर त्यासाठी तुम्ही आम्हाला अवश्य एकदा फोन करा. पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल आणि त्यायोगेच मोहगणीची वाढ कशी करावी, त्याला कुठल्या कुठल्या किडी येतात, रोगनिदान आहे